नुकताच जेई 2026चा रिझल्ट लागलाय आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही. खूप वाईट वाटत असणार जेव्हा तुम्ही तुमचं रिपोर्ट कार्ड बघतात, तो जेई मधून आलेला ऑफिशियल मेसेज वाचतात की अरे आपल्याला NIT ने मिळणार आहे. आपण 2 वर्ष क्लासमध्ये मेहनत घेतली, आपण तिथे पैसे भरले आणि आता पालकांना पण टेन्शन आलं की आमचे पैसे वाया गेले. आता काय करावं है ना. एकीकडे विद्यार्थ्याचा आज फिजिक्सचा पेपर झाला, काही जणांना फिजिक्सला पण शॉक बसला की सर काही क्वेश्चन पुढे नवीन होते, केमिस्ट्री आणि मॅथ्स राहिले, पुढे CETचा डोंगर आहे. सर माझ्याकडनं होईल का हो सर, खरंच जमेल का मला? बेटा मी तुला 100% सांगतो की जर तू लोकसभेला पडला तर विधानसभेला तू निवडून येणार नाही असं काही नाही. अरे तू खासदार नाही झाला तर आमदार होशील, आमदार नाही झाला तर नगरसेवक होशील, पण तू येणार म्हणजे येणार. 2 अटेम्प्ट, 1 एप्रिलला आणि 1 मेला, दोन्ही अटेम्प्ट आपल्याला फोडायचे. अंत असती प्रारंभ, द एंड इज द न्यू बिगिनिंग. एक गोष्ट संपल्याशिवाय दुसरी गोष्ट चालू होत नाही आणि तू अजूनपर्यंत काहीही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. तू मला एक गोष्ट सांग, जे देऊन तू कुठपर्यंत जाणार होता, कुठपर्यंत तुझे स्वप्न होते? NIT नागपूर, NIT नागपूर सारखे कॉलेजेस आज पण आहेत. COEP VJTI त्याच्यापेक्षा कमी नाही, ते पण पुणे मुंबई सिटीमध्ये आहेत, ते नागपूरला आहे. तिथे पण चांगल्या पॅकेजच्या प्लेसमेंट होतात, कल्चरल फेस्ट होतात, स्पोर्ट्स फेस्ट होतात, चांगल्या चांगल्या कंपनीज येतात, सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि CET मधून ते मिळवणं सोपं आहे. दरवर्षी असे विद्यार्थी असतात ज्यांना जेई मध्ये यश मिळत नाही, पण ते CET फोडतात. का फोडतात? कारण ते जेईच्या निकालाला त्यांचं फेल्युअर नाही मानत, तर अवेकनिंग कॉल मानतात. काय झालं सर? झालं ना जेई उलट, जेईचा निकाल चांगला किंवा एक मीडियम लागला असता. सपोज जर जेईला तुला 93% पडले असते, 93, 94 किंवा 95 पडले असते, तर परत तू सेकंड अटेम्प्टला गेला असता आणि सेकंड अटेम्प्ट जर खराब गेला असता तर 95 ला तसंही काही मिळत नाही. मग काय केलं असतं? अरे तर बरं आहे ना, आपल्याला 70% आले, 60% आले, 80% आले, एक तर त्या जेईच्या प्रकारातून बाहेर निघून आपण आता CETला आपल्याला फोकस करता येईल ना. तर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की सध्या आपल्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहाल तरच आपलं चांगलं होणार आहे. आणि पालकांना मी सांगतो की आता विद्यार्थ्याच्या मागे लागू नका. जे झालं ते झालं, ते आपण पुढे बघून घेऊ. आता युद्धाच्या मध्ये ॲनालिसिस करण्याचा वेळ नाही, परफॉर्म करण्याचा वेळ आहे. पुढे आपल्या महत्त्वाच्या 2 परीक्षा आहेत, 2 CETचे अटेम्प्ट आहेत, मॅथ्स आणि केमिस्ट्रीचा पेपर राहिलाय, त्याच्यावर फोकस करा, त्याच्यावर फोकस करा. आणि फिजिक्सची का काळजी करताय तुम्ही? CET फिजिक्सची का काळजी करताय? तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे मी? व्हॉट इज दिस? रक्षक 1.0 स्वयं फिजिक्सचा पहिला प्रोग्राम, दॅट इज रक्षक 1.0. ते मी लवकरच सांगेल तुम्हाला काय आणि काय नाही डिटेल्स. यामध्ये त्या फिजिक्सची रक्षा केली जाईल आणि मी पूर्ण तयारी करून त्या फिजिक्सची रक्षा करणार. कसाही पेपर येऊ द्या, अगदी नीट लेवल येऊ द्या, जेई लेवल येऊ द्या, CETचा कसाही पेपर येऊ द्या, आपण फोडणार. पण मला तरुण रक्त पाहिजे, सळसळणारं रक्त पाहिजे, मोटिवेटेड रक्त पाहिजे. 21 तारखेला तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो. म्हणून जे झालं गेलं, गंगेला मिळालं, काही टेन्शन घ्यायचं नाही, व्यवस्थित अभ्यास करत राहायचा, बोर्डचा अभ्यास करा आणि नंतर या रक्षक 1.0 इज वेटिंग फॉर यू. काय प्रोग्राम आहे मी सगळं डिटेलमध्ये सांगेल. आता फक्त अभ्यासावर लक्ष द्या, काही काळजी करू नका बेटा, सगळं चांगलं होणार आहे. निश्चितपणे आजची डेट लिहून घ्या, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणार म्हणजे मिळणार, फक्त खचून जायचं नाही. ऑल द बेस्ट.